हॅलो डिअर स्टुडंट्स, थोडासा लेट झालेला आहे हा व्हिडिओ टाकण्यासाठी, बट नो प्रॉब्लेम. बऱ्याच स्टुडंट्सच्या एक्झाम्स अजून व्हायच्या आहेत आणि एक्झाममध्ये फ्रिक्वेंटली विचारली जाणारी जी डायग्रॅम आहे ती म्हणजे ह्युमन ब्रेनचं स्ट्रक्चर. त्याची डायग्रॅम बऱ्याच स्टुडंट्सना काढता येत नाही. सो आजच्या लेक्चरमध्ये ही डायग्रॅम इझी पद्धतीनं कशी काढायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि येस, प्रॅक्टिस करून बघा, प्रॅक्टिस करा. काढून झाल्यानंतर मला मेसेज करून सांगा की जमली की नाही ह्या पद्धतीनं डायग्रॅम काढायला, आणि एक्झाममध्ये ह्याचा फायदा झाला की नाही हे देखील मला नक्की सांगा. बघा स्टुडंट्स, आता जसं की तुम्हाला माहीत आहे, कुठलीही डायग्रॅम काढायची तर आधी आपल्याला त्याच्याशी रिलेटेड आउटलाईन काढावी लागते. सो मी सगळ्यात आधी हा एक रफ शेप काढून घेते. नंतर आपल्याला हा थोडासा शेप बाकीच्या स्ट्रक्चर्सनुसार ॲडजस्ट करायचा आहे. आता जस्ट एक आउटलाईन काढून घेतोय. आता त्याच्यानंतर हा मधला पार्ट, त्याच्यानंतर इथे खाली हा रिजन, इथे पॉन्स जो आहे आपला, पॉन्स असेल, मेडुला ऑब्लॉंगेटा असेल, है ना. सो ते रिजन्स इथं आले. सो अशी एक रफ अशी आउटलाईन मी काढून घेतली. आता याच्यामध्ये हा एक पार्ट दाखवायचा आहे, ह्याला थोडंसं शेडिंग देऊया. आफ्टर दॅट इथं इथून हा पुढे एक्सटेंड केलेला दाखवायचा आहे. हा आपला स्पायनल कॉर्ड आहे. हा, दिस इज द स्पायनल कॉर्ड विच रन्स थ्रू द व्हर्टेब्रल कॉलम पुढे. आणि हा मग पॉन्सचा रिजन आहे, आपण नावं नंतर देऊयात. आता हा जो इथला जो पार्ट आहे हा थोडा परत अगेन एक आपण आउटलाईन छोटीशी काढून घेऊयात. हा काय आहे आपला सेरेबेलमचा पार्ट आहे. बघा आता मग हे झालं काढून ना की मग ह्याला एक आपला प्रॉपर ब्रेनचा शेप दिसतोय आता ऑलमोस्ट, है ना. मग आता ह्याच्यात तुमच्या कशी झाडाची पानं आपण कशी दाखवतो ना तशा पद्धतीचे हे स्ट्रक्चर दाखवायचे. सेरेबेलम, हार्डली 2 ते 3 मिनिटांच्या मध्ये सुद्धा तुमची ही डायग्रॅम काढून होते. ठीक आहे. सो हा झाला सेरेबेलमचा पार्ट, हा पॉन्सचा पार्ट. आता हा जो मधला तुम्हाला वाटतं की हे ब्रेनमधल्या ज्या आपल्या कॉन्व्होल्युशन्स आहेत त्या कॉन्व्होल्युशन्स कशा दाखवायच्या, तर जस्ट असे इरेग्युलर शेप तुम्ही जरी दाखवलात तरीसुद्धा चालतो. असं काही स्पेसिफिक त्याच्यात हे नाही आहे. हे इंडिकेट करतं काय, तर त्या ब्रेनमध्ये असणाऱ्या कॉन्व्होल्युशन्स. बघा आता ऑलमोस्ट आपली डायग्रॅम कंप्लीट झालेली आहे. इथे थोडा हा आपला एक अगेन मिड ब्रेनचा पार्ट आहे, हा दाखवूयात थोडं. हा पॉन्स, हे इथं मग त्या ब्रेनच्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दाखवलेलं जे शेडिंग आहे तो शेडिंगवाला पार्ट झाला. हा असाच पुढे एक्सटेंड करायचा आहे. ठीक आहे. सो इतपत जरी तुम्ही काढलं तरी तुम्हाला ह्याच्यात व्यवस्थित मार्क्स मिळून जातात. ठीक आहे. नावं देऊयात आता ह्याला. दिस इज सेरेबेलम. हा इथला खालचा हा पार्ट थोडासा शेडिंग दाखवला तरी चालेल. थोडा तो डार्क कलरचा दाखवला आहे ना हाइंड ब्रेनचा पार्ट आपला. सो हा थोडासा शेडेड दाखवूयात असा. हा पॉन्स, स्पायनल कॉर्ड इथूनच पुढे फॉर्म होणार आहे. हे फोर ब्रेन दॅट इज सेरेब्रम. हे कॉन्व्होल्युशन्स आहेत. कॉन्व्होल्युशन्स म्हणजे त्याच्यामध्ये असणारे रिजस आणि फरोज. जे ब्रेनमध्ये जेवढे जास्त कॉन्व्होल्युशन्स असतील तितकी आपल्या ब्रेनमध्ये जे असणारे न्यूरॉनचं नेटवर्क आहे ते जास्त स्ट्रॉंग असतं आणि तेवढी तुमची मेंटल ॲबिलिटी चांगली असते असं म्हटलं जातं. आणि कुठला राहिला रे आता पार्ट? येस, झाले ऑलमोस्ट आपले पार्टची नावं देऊन. इथे तुम्ही पिट्युटरी ग्लँड वगैरे इथं दाखवू शकता, है ना. ठीक आहे, नाही दाखवलं तरी चालेल. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एवढी नावं सांगितलीत, आपण एवढी दिली, सफिशियंट आहे. बघा किती सोपी आहे. डायग्राम काढायला बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की यार ही काय अवघड आहे आणि ही कशी येणार. या पद्धतीनं तुम्ही काढलीत
की तुम्हाला व्यवस्थित ह्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळून जातात एक्झाममध्ये. प्रॅक्टिस करा ह्या पद्धतीनं आणि मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही डायग्राम. ओके, इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट आपण बघूयात. टिल देन गुड बाय, थँक्यू.